तर आपण ह्या स्लाइड्सवर होतो. एक दोन जण राहिले त्यांच्यासाठी आपण वाट बघूयात. तर हा ब्रेकफास्ट जो आहे, हा ब्रेकफास्ट 3 वेगवेगळ्या प्लेट्स आहे. तर उजव्या बाजूची जर तुम्ही प्लेट बघितली, खूप मोठ्या प्रमाणावर द्राक्ष आहेत, मॅगी आहे, मका आहे. तर हे 3 पदार्थ हाय ग्लायसेमिक इंडेक्स आहे. त्याच्यामुळे हा ब्रेकफास्टनी शुगर जास्त वाढेल. इकडच्या ब्रेकफास्टनी अत्यंत कमी वाढेल. मधल्या याच्यानी मध्यम वाढेल. तर खाणारा ब्रेकफास्ट जो आहे डावीकडचा हा चांगला, हा मध्यम आणि इकडचा वाईट तुमच्या डायबिटीज करता. तर अन्नपदार्थ ग्लायसेमिक इंडेक्स प्रमाणे बदलले की तुमची शुगर ही बदलणार. आणि असं जर तुम्ही ओळखायला लागले कुठलं तुमच्यासाठी योग्य अन्नपदार्थ आणि कुठलं योग्य नाही, तर तुम्ही स्वतःहून तुमचा ब्रेकफास्ट हा चेंज कराल आणि त्याच्याप्रमाणे तुमच्या डायबिटीज कंट्रोलला मदत होईल. साबुदाणा खिचडी सर्वांना आवडते, पण मी साबुदाणा खिचडी मला खायचीच आहे, मला खूप आवडते. मी ब्रेकफास्टमध्ये थोडे कॉर्नफ्लेक्स आणि दूध घेतोय, पण एक पपई पण आहे. पण अजून मी इम्प्रूव्ह करायचं असेल तर कसं करेल? तर मी क्वांटिटी कमी करेल. मी साबुदाणा खिचडी खूप कमी करेल. कारण साबुदाणा म्हणजे हाय ग्लायसेमिक इंडेक्स. तर मी हा जो ब्रेकफास्ट आहे मी अजून चांगला बनवला. हा याची ग्लायसेमिक इंडेक्स मी आणखीन कमी केलं आणि हा लो टू मॉडरेट ग्लायसेमिक ब्रेकफास्ट मी कन्व्हर्ट केलेला आहे. तर हे सगळं तुम्ही हळू-हळू शिकाल. जसं-जसं हे लेक्चरमधले प्रिन्सिपल्स तुम्ही वापरले आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही पुढे जाल. ओट्स उजव्या बाजूला आहेत, ते अतिशय चांगले असतात डायबिटीज करता. त्याच्याने पोट लवकर भरतं, भूक कमी लागते. त्याच्यामध्ये प्रोटीन्स जास्त असतात आणि तुम्हाला गॅसेस पण कमी होतात. शुगर कंट्रोलला तर मदत होतेच. तर त्याच्यामुळे ब्रेकफास्टमध्ये साबुदाणा खिचडीच्या ऐवजी जर तुम्ही ओट्स जास्त खाल्ले, तर जास्त योग्य. आता आपण ब्रेकफास्टची तुम्ही सगळी एक्झाम्पल्स, सगळी उदाहरणं बघितली. आता आपल्याला लंच किंवा डिनरची उदाहरणं बघायची आहेत. तर मी सगळे माझ्या घरातले फोटोग्राफ्स आहेत, काही पेशंटचे आहेत. तर आपण बघूयात हे प्लेट कशी बदलते. ही अतिशय कॉमन प्लेट आहे. याच्यामध्ये चपाती, उसळ आहे, व्हाईट राईस आहे आणि कढी आहे. तर हे नॉर्मल आपल्या घरातलं जेवण आहे. पण याच्यामध्ये काय बरोबर आहे आणि काय बरोबर नाहीये. तर ही जी उसळ आहे, ह्या उसळमधनं मला प्रोटीन्स मिळणार. त्याच्यामुळे ही चांगली लो ग्लायसेमिक इंडेक्स. भात व्हाईट राईस आहे, हा हाय ग्लायसेमिक इंडेक्स. चपाती मॉडरेट ग्लायसेमिक इंडेक्स. त्याच्यामधनं मला कार्बोहायड्रेट, थोडेफार प्रोटीन्स, पण याच्यात कार्बोहायड्रेट. तर ही प्लेट तशी फार बरी नाही. तर दुसरी एक प्लेट आहे. याच्यामध्ये मी चपातीच्या ऐवजी पराठा आहेत, पण ते व्हेजिटेबलचे पराठा आहेत. व्हाईट राईस पासून बनवलेली खिचडी आहे, पण आंब्याचा रस आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही ओळखलं, तर याच्यामध्ये या पराठ्यामधनं मला कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन्स मिळणार, पण कमी शुगर वाढणार. व्हाईट राईसपासून बनवलेली खिचडी जास्त कार्बोहायड्रेट आणि रस जो आंब्याचा आपण बनवून जेवणात घेत असतो उन्हाळ्यामध्ये, तो तर अगदी म्हणजे फ्री शुगर आहे. तर ही प्लेट जी आहे, ही तितकी योग्य नाही. तर हे वरवर नॉर्मल जरी वाटलं, पण तुम्ही जर अॅनलाईज केलं, तर त्याच्यापासून तुम्हाला काय मिळतं आहे आणि कुठल्या ग्लायसेमिक इंडेक्सचा तो अन्नपदार्थ आहे, हे तुम्ही ओळखायला लागाल. आता मी मगाशी दाखवली ही प्लेट अत्यंत चुकीची जेवण पद्धती. प्रत्येक सणासुदीला गुढीपाडवा असेल, दिवाळी असेल, दसरा असेल, ही प्लेट कॉमनली सगळीकडे महाराष्ट्रीयन घरांमध्ये तुम्हाला दिली जाते आणि हे तुम्ही जेवतात आणि हे आमंत्रण आहे डायबिटीज करता. अशी प्लेट म्हणजे तुम्हाला नसेल तरी होईल असं हे जेवण आहे. तर हे कटाक्षाने तुम्ही टाळायला पाहिजे. याच्यामध्ये आपण अॅनलाईज केलं तर पुरणपोळी हाय ग्लायसेमिक इंडेक्स, भजे हाय ग्लायसेमिक इंडेक्स, फक्त दूध त्याच्यामधलं लो ग्लायसेमिक इंडेक्स, भात हाय ग्लायसेमिक इंडेक्स. तर ही प्लेट चांगली नाही. अजून काही उदाहरणं?
लंच किंवा डिनरचे. रस आहे चुकीचं सिलेक्शन. राईसची क्वांटिटी कमी आहे, व्हाईट राईस. मेथीची भाजी आहे, योग्य अन्नपदार्थ. आणि चपाती आहे त्याच्याने. तर त्याच्यामध्ये थोडंफार मॉडरेट ग्लायसेमिक मेल होईल हे. पण तुम्हाला जर मोह आवरतच नसेल, रस खायचाच आहे, तर मग त्याच्या जोडीला तुम्हाला असं एवढं मोठं सॅलड जर तुम्ही खाल्लं, तर कदाचित त्या रसापासनं जी तुमची वाढ होणार आहे शुगरची, ती कमी होईल. पण शक्यतो हे अन्नपदार्थ टाळा. हे जर अन्नपदार्थ टाळलं आणि तुम्ही सॅलड बरोबर बाकीचं खाल्लं, तर हे चांगलं तुम्हाला हे होईल. तर काही काही लोक आंध्र प्रदेशचे असं जेवण असतं. ही टिपिकल आंध्र प्रदेशचं मील आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल किती मोठ्या प्रमाणावरती भात आहे. हाय ग्लायसेमिक इंडेक्स अन्नपदार्थ आहे. भाजी अतिशय कमी आहे. ऍक्च्युली जेवढी भाजी पाहिजे तेवढा भात आहे आणि जेवढा भात पाहिजे तेवढी भाजी आहे. तर उलट झालेलं आहे. त्याच्यामुळे मग कसं कन्व्हर्ट करायचं? मग अर्धा भात कमी करा, त्याच्यावर ऍपल करा, भाजीचं प्रमाण वाढवा. त्याच्यामुळे हा हाय ग्लायसेमिक लंच जो आहे तो तुम्हाला थोडाफार इम्पॅक्ट कमी करता येईल. पण ही प्लेट तुमच्यासाठी योग्य नाही. तर अनेक उदाहरणं आहेत, मी दिलेली आहेत. आता तुम्ही ओळखू शकाल याच्यामध्ये मेथीची भाजी आहे. भजे आहेत पण त्याची व्हेजिटेबल आहे, म्हणजे ते गिलक्यांपासून बनवलेली भजी. त्याच्यामध्ये त्याच्यात व्हेजिटेबल आहे, ग्रीन व्हेजिटेबल आहे, चपाती आहे, राईस कमी केलेला आहे. तर ही त्यातल्या त्यात बरी आहे. आता याच्यामध्ये शेपूची भाजी, चपाती, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळे हे लो ग्लायसेमिक लंच होऊ शकतं. ह्या प्लेटमध्ये अंडा भुर्जी आहे, व्हेजिटेबल आहे, चपाती आहे. तर हे हाय प्रोटीन डाएट आणि व्हेजिटेबल आहे आणि छोटा राईस आहे. त्याच्यामुळे क्वांटिटी जर बघितली तर इट्स अ गुड टाइप ऑफ लंच फॉर डायबिटीज. तर असं तुम्हाला बदलावं लागेल. ही आणखीन एक चांगली प्लेट आहे. त्याच्यामध्ये भाकरी आहे, मटर पनीर तुम्ही खाता आहात, पालक पनीर आहे. तर पनीर म्हणजे जास्त प्रोटीन्स. पालक आहे, राईसची क्वांटिटी खूप कमी आहे, भाकरी आहे, त्याच्यामुळे आणखीन लो ग्लायसेमिक आहे. तर ही चांगली प्लेट आहे त्या मानाने. ओके. बटाट्याची भाजी, खूप राईस आणि चपाती ही हाय ग्लायसेमिक लंच. बटाट्याची भाजी बरोबर नाही. हे मॉडरेट, लो टू मॉडरेट लंच. कारण शेपूची भाजी आहे पण चपाती खातायत, वरण आहे. मॉडरेट ग्लायसेमिक लंच आपण होऊ शकतो या इकडच्या प्लेटला, कारण त्याच्यामध्ये राईस जास्त आहे. तर अशा पद्धतीनं थोडंफार आपल्याला ग्लायसेमिक्स इंडेक्स डोक्यात ठेवून तुमची प्लेट बघण्याची तुम्ही जरा जेव्हा प्रॅक्टिस कराल, तुम्ही स्वतःहून तुमच्या डायबिटीजचे योग्य प्रकारे नियंत्रण करू शकाल. तर कुठला आरोग्यदायी आहार आहे? तर आपण थोडं समराईज करू. तर आपल्या आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की कमी जेवा, म्हणजे तुमचं जेवण झाल्यानंतर एक 5 ते 10% पोट तुमचं रिकामं पाहिजे, असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे. आणि ते अतिशय योग्य आहे की पोट भरून जेवण्याची जो आग्रह आहे तो थांबवा. पोटभर नाही जेवायचं, आपल्याला एक थोडंसं खाली ठेवायचं आहे. जास्त प्रमाणामध्ये प्रथिनं, प्रोटीन्स आणि कमी कार्बोहायड्रेट्स, म्हणजे कमी ग्लुकोज, कमी शुगर. खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भाजीपाला आणि फळं प्रत्येक जेवणाबरोबर, आणि रोज फळं पाहिजे, जी मी तुम्हाला दाखवली आहे. ती लो मॉडरेट ग्लायसेमिक इंडेक्सची तुमची प्लेट तुम्ही बनवली पाहिजे त्या अन्नपदार्थापासून. कमी प्रमाणामध्ये मीठ घ्या. अळणी खाण्याची तुम्हाला सवय पाहिजे. लगेच आपण चटकन अगं याच्यात मीठ नाहीये, पण ते खा, तुम्ही ट्राय करा. कसं असतं अळणी जेवण, तुम्ही कधीतरी एकदा त्याची पण सवय करायला पाहिजे. तुमच्या 2 जेवणामधलं अंतर जे आहे हे जितकं जास्त, आणि 2 जेवणामध्ये जर तुम्ही कुठलेही अन्नपदार्थ जर खाण्याचं टाळलं, तर तुमचं इन्शुलिन प्रोडक्शन कमी राहतं आणि वजन, भूक कमी होते. तर तुम्ही आता जेवलात ब्रेकफास्ट, मग कुणीतरी समोसा आणला, ऑफिसमध्ये आहात, चला खाऊन टाकूया, दुपारी पुन्हा लंच केला, असं नाही करायचं. कटाक्षाने 2 जेवणामध्ये तुमच्या काही खाण्याचं टाळा. तुम्हाला काही खाण्याची इच्छा झाली तर फळ खा किंवा काहीतरी शीतपेय आहे, नारळाचं पाणी आहे,
लस्सी आहे, ताक आहे, असं तुम्ही काहीतरी कमी ग्लायसेमिक इंडेक्स अन्नपदार्थ घेऊ शकता. पण शक्यतो टाळा. भूक लागल्यावरच जेवा. तुमच्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे जेवू नका. तुमच्या शरीराचे घड्याळ तुम्ही ओळखा आणि त्याच्या घड्याळाप्रमाणे, शरीराच्या घड्याळाप्रमाणे भूक लागल्यावर जेवा. हळूहळू जेवा. तुम्ही खूप फास्ट जेवतायत, बोलतायत, गप्पा मारतायत आणि जेवताना आपला व्हॉट्सअप चालू आहे, फेसबुक चालू आहे, टीव्ही पण बघतायत. आपल्या जेवणाकडे लक्ष नाहीये. तर त्याचा सगळा संबंध असतो तुमच्या पचनाशी, तुमच्या शुगरशी. त्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशननी, पूर्ण एकाग्रतेने जेवा. तुमच्या फॅमिली बरोबर जेवा आणि हे सगळे प्रिन्सिपल्स, हे सगळे मी जी पॉइंट्स दिलेले आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही जेवलात तर ते आरोग्यदायी आहार तुमचा होईल. बरेच पेशंट्स असं आम्हाला विचारतात की अजून काय खायला पाहिजे, शक्ती येण्याकरता काय खायला पाहिजे, किंवा बॉडी इम्युनिटी वाढवण्याकरता काय खाल्लं पाहिजे, किंवा कुठल्या गोळ्या आहेत, कुठले विटामिन्स आहेत ते खाल्ले पाहिजेत. तर 4 अन्नपदार्थ मी सांगू शकेन की जे अतिशय योग्य आणि जास्त चांगले आहेत तुमच्या डायबिटीज आणि इतर गोष्टींकरता सुद्धा. जवस जे आहे, त्याला फ्लॅक्स सीड पण म्हणतात. मेडिकलच्या दुकानामध्ये उपलब्ध असतात. तुम्ही भाजून किंवा कच्चे थोड्या थोड्या प्रमाणात 2 वेळेस रोज एक अक्रोड, कारण अक्रोडमुळे काय होतं की प्रोटीन पण मिळतात त्याच्यामधनं आणि त्यात काही अँटीऑक्सिडंट असतात. हार्ट अटॅक्स येण्यापासून ते थोडं म्हणजे प्रमाण कमी करतो. चेरीज महाग असतात, पण कधीतरी खायला हरकत नाही. कारण चेरीमधून काही अशी त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत. तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लमेशन जे असतं, डायबिटीजच्या पेशंटमध्ये, टाइप 2 डायबिटीज ज्यांना आहे, त्यांच्या बॉडीमध्ये एक बॅकग्राऊंड इन्फ्लमेशन असतं, ते कमी करतं. तर ते आल्मंड, बदाम जे आहेत, चेरी आहेत, जवस आहे, हे अन्नपदार्थ तुम्ही खायला पाहिजे रोज. काय हानिकारक आहे? तर सगळे पेशंट कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी आणि मल्टीव्हिटॅमिनचा आग्रह बऱ्याच डॉक्टरांना करतात. पण अननेसेसरी मल्टीव्हिटॅमिन्स, अननेसेसरी म्हणजे जेव्हा डेफिशियन्सी नसेल, ती जर खाल्ली, जर डेफिशियन्सी असेल तर खायला पाहिजे. पण जर डेफिशियन्सी नसेल, उगाचच तुम्ही मल्टीव्हिटॅमिन खाताय, ते अपायकारक आहे. त्याचे उलटे परिणाम तुमच्या शरीरावर होतात. तसंच कॅल्शियमचं पण आहे. अननेसेसरी कॅल्शियम, आता ज्यांना फ्रॅक्चर झालेलं आहे, जेवण बरोबर जात नाही, किंवा अतिशय त्यांना काही हाडांचे आजार आहेत, नुसतं आपली हाडं दुखतायत म्हणून कॅल्शियम खायचं असं तुम्ही करू नका. तर रिसर्चमध्ये असं प्रूव्ह झालेलं आहे की अननेसेसरी कॅल्शियम जर तुम्ही खाल्लं तर त्या पेशंटमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त आहे आणि स्ट्रोक्स म्हणजे पॅरालिसिस, पक्षघाताचा धोका जास्त आहे. तर अननेसेसरी कॅल्शियम हे टाळायला पाहिजे. टू मच व्हिटॅमिन डी, खूप लोक व्हिटॅमिन डी मोठ्या प्रमाणावर खातात. आमच्याकडे जास्त जे पेशंट येतात ते त्यांचं व्हिटॅमिन डी आम्ही चेक करत असतो अधूनमधून. मी एक 2014 ते 19 मध्ये एक स्टडी केला होता छोटा. त्याच्यामध्ये मी 100 पेक्षा जास्त पेशंटचं व्हिटॅमिन डी रक्तातलं मी चेक केलं होतं आपल्याच वेलनेस सेंटरमध्ये. तर 50% जास्त लोकांचं व्हिटॅमिन डी हे जास्त आलेलं होतं. फक्त 50% लोकांचं कमी होतं. तर जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच व्हिटॅमिन डी तुम्ही घ्यायला पाहिजे. पण एक नॅचरल प्रकारे आपल्याला नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी जे चांगल्या क्वालिटीचं आहे ते बनवता येतं. ते कसं मी दाखवतो. तर व्हिटॅमिन डी आपलं शरीर बनवत असतं आणि ते कसं बनतं? तर तुमच्या स्किनमध्ये, कातडीमध्ये कोलेस्ट्रॉल, फॅट असतं. त्या फॅटमध्ये अल्ट्राव्हायोलेट रेड जे सूर्यापासून येतात, त्याच्यामधून स्किन मधलं जे फॅट आहे, कोलेस्ट्रॉल आहे, त्याच्यावर प्रक्रिया होऊन व्हिटॅमिन डीचं एक प्रिकर्सर आहे ते बनलं जातं आणि ते लिव्हरमध्ये जाऊन 25 हायड्रॉक्सी व्हिटॅमिन डी म्हणून स्टोअर होतं. आणि जेव्हा जेव्हा आपल्या शरीराला गरज असते व्हिटॅमिन डीची, त्यावेळेला ते प्रिकर्सर किडनीमध्ये ऍक्टिव्हेट केले जातात आणि ते ऍक्टिव्ह फॉर्म आहे व्हिटॅमिन डीचं 125 व्हिटॅमिन डी. तर ते ऍक्टिव्ह व्हिटॅमिन डी रक्तामध्ये किंवा इतर पेशींना पुरवलं जातं. पण हे नॅचरली सगळ्या
शरीरामध्ये तयार होऊ शकतं. पण का होत नाही पुरेसं? त्याचं कारण आपण उन्हामध्ये जात नाही. आपण गेलो की टोपी घाल, हे घे, ऊन लागेल म्हणून छत्री घे, किंवा आपण फ्लॅटमध्येच राहतो, बाहेर जात नाही. आणि हे अल्ट्राव्हायोलेट रेज हे 11 ते 3च्या दरम्यान जास्त मोठ्या प्रमाणावर असतात. ज्याला आपण बॉडी टॅन होते ना, टॅन म्हणजे त्याला असे तुम्हाला कळतं की ते टॅन झालं की म्हणजे याचा अर्थ तुम्ही अल्ट्राव्हायोलेट रेज तुमच्या स्किनवर पडले होते. तर हे नॅचरल व्हिटॅमिन डी असं तयार होत असतं. त्याच्यामुळे तुम्ही आठवड्यातनं काही दिवस, 2 दिवस, 3 दिवस जेव्हा चांगलं सूर्यप्रकाश असतो, एक 10 मिनिट आपले हात, शोल्डर, चेहरा, आणि जे पुरुष आहेत त्यांनी जर बनियन काढून जर गॅलरीमध्ये बसलात, पण 11 ते 3च्या दरम्यान एक 10 मिनिट, तर तुमच्या शरीरात नॅचरली व्हिटॅमिन डी तयार होईल. आणि ते नॅचरल व्हिटॅमिन डी हे जास्त सरस असतं. तुम्ही जे व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घेता त्याच्यापेक्षा जास्त सरस असतं. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरात लेव्हल नॉर्मल ठेवू शकता. आता आपण बरचसं ग्लुकोज, कार्बोहायड्रेट याच्याविषयी बोललो, ग्लायसेमिक इंडेक्स बद्दल बोललो. आता वजन आणि फॅट बद्दल आपण थोडं बोलूया. तर जसं मी सांगितलं, वजन कमी जर केलं तर डायबिटीज काही काहींचा गायब पण होतो. असे अनेक पेशंट आपल्या वेलनेस सेंटरमध्ये आहेत, ज्यांनी फक्त वजन सांगितल्याप्रमाणे कमी केलं आणि ते डायबिटीज मधनं मुक्त झालेत. आम्ही पुढे ऍडव्हर्टाईज करत नाही, पण असे असंख्य रुग्ण आपल्या वेलनेस सेंटरमध्ये आहेत, ज्यांनी कुठलीही गोळी न खाता डायबिटीज रिव्हर्स केलेला आहे. आम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांनी व्यवस्थित डायट, एक्सरसाइज केली आणि त्याच्यामधनं ते बरे झालेत. पण आम्हाला जाहिरात करता येत नाही. नाहीतर असे अनेक पेशंट आपल्या वेलनेस सेंटरमध्ये आहेत. तर ज्यांचं वजन कमी आहे, चरबी कमी आहे, त्यांच्यामध्ये जे इन्शुलिन शरीर तयार करतं पॅनक्रियाज, ते चांगल्या प्रमाणे काम करतं. तर ते चरबीचं प्रमाण तुम्ही जर कमी ठेवलं, तर तुमच्या इन्शुलिनचं जे काम आहे, हे चांगल्या प्रकारे होतं आणि साखर नियंत्रणात येते. तर आपण काही एक्झाम्पल आता बघूया. तर हे एका पेशंटचा रिपोर्ट आहे. त्याचं वजन तुम्ही बघितलं 82 किलो, BMI जास्त आहे. मी जसं सांगितलं 25च्या आत पाहिजे. 30 आहे म्हणजे खूपच जास्त आहे. व्हिसरल फॅट, पोटातलं फॅट 10% पेक्षा कमी पाहिजे. यांचं 17% आहे. बॉडीमधलं फॅट जे 20% कमी पाहिजे, 30% आहे. तर ह्या पेशंटचं डायबिटीज अजिबात कंट्रोल नाही. आणि असंख्य गोळ्या त्यांना घ्याव्या लागतात. कारण यांचं बेसिक सगळं गडबड आहे. याच्यामध्ये तुम्हाला डोसेस कधीच कमी होणार नाही. डायबिटीज कंट्रोलला अत्यंत अडचणी येतील. तर तुम्हाला तुमच्या शरीरात मी पहिल्या स्लाइडमध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य प्रकारचं फॅट आणि प्रोटीनचा समतोल तुमच्या बॉडीमध्ये जर असेल, तरच तुमचा डायबिटीज कंट्रोल करण्याला कमी गोळ्या लागतील किंवा एखाद्या वेळेला डायबिटीज रिव्हर्स पण होईल. तर नॅचरली तुमच्या इन्शुलिन जे तुमच्या बॉडीमध्ये असतं ते पुरेसं असतं टाईप 2 डायबिटीजमध्ये, पण ते चांगल्या प्रकारे काम करत नाही. कारण तुमच्या चांगल्या प्रकारे काम करण्याची जी गोष्टी लागतात, एक म्हणजे फॅट कमी पाहिजे आणि मसल ॲक्टिव्हिटी पाहिजे आणि ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे याचा तुटवडा आहे. आपण एक्सरसाइज म्हणजे मसल ॲक्टिव्हिटी करत नाही आणि फॅटचं जे आपल्या शरीरामध्ये प्रमाण आहे, त्याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं. आपण फक्त आपल्या वजनाकडे बघतो. वजन नॉर्मल आहे, पण फॅटचं प्रमाण जास्त आहे. तर तुमचं डायबिटीज कंट्रोल नाही होणार. त्याच्यामुळे इन्शुलिनची ॲक्शन तुमच्या बॉडीमध्ये चांगली पाहिजे असेल, तर तुमची मसल ॲक्टिव्हिटी चांगली पाहिजे आणि फॅट कमी पाहिजे. तर आता आपण जो आपला नावडता प्रकार आहे व्यायाम, त्याच्याकडे आपण वळूयात. तर आपण सगळ्यांना विचारलं, की तुम्ही काय व्यायाम करता? तर सगळ्यांचं एक उत्तर असतं, की मी चालतो. मी अर्धा तास चालतो, मी 1 तास चालतो. काही जण म्हणतात, मी योगा करतो. पण फार कमी लोकं असं सांगतात, की मी पळतो. तर का बरं पळणं चांगलं आहे एक्सरसाइज करण्याकरता? तर कॅलरीज बर्न. तर तुमच्यामध्ये तुम्ही जेव्हा चालता, तुम्ही 1 तास जरी चालले, तर मॅक्सिमम कॅलरीज किती बर्न होऊ शकतात? अंदाजे 135. योगा जर केलं तर कॅलरीज किती खर्च होतात? 120. पण हेच जर तुम्ही पळालात, हळू का होईना, जर गुडघ्याचा त्रास नसेल, तर फास्ट किंवा त्याच्यापेक्षा थोडा वरचा स्पीड घेतलात, तर तुम्ही जर बघितलात किती फरक आहे. 240 कॅलरीज तुमच्या शरीर वापरतं. तर त्याच्यामुळे
धावणं किंवा स्लो पळणं शक्य असेल तर ती जास्त चांगल्या प्रकारची एक्सरसाइज आहे. योगा करायला पाहिजे, डेफिनेटली त्याचे काही फायदे आहेत. पण कॅलरीज किंवा वजन कमी करण्याकरता योगा फारसा उपयोगी नाही. चालणं फारसं उपयोगी नाही. तुम्ही चालायला पाहिजे, योगा पण करायला पाहिजे. पण वेट कमी करायचं असेल, फॅटची कमी करायचं असेल, एक मसल ॲक्टिव्हिटी वाढवायची असेल, तर पळणं किंवा त्याच्या पुढची एक्सरसाइज तुम्ही करायला पाहिजे. सगळ्यांच्या अवतीभोवती गार्डन्स आहेत, सोसायटीमध्ये पण आहेत. तर त्याच्यामध्ये जी काही यंत्र लावलेली आहेत एक्सरसाइजची, त्या प्रत्येक यंत्रावर जर तुम्ही 5-5 मिनिटं जरी अ, अ, व्यतीत केली, तर तुमच्या पोटाला आणि हातांना जास्त चांगला व्यायाम होईल. नुसतं चालण्यामुळे आपला फक्त पायाचे व्यायाम होतात, पायांच्या स्नायूंना होतो. पण वरची जी बॉडी आहे त्याला व्यायाम होत नाही. आणि म्हणून ही सगळी जी इन्स्ट्रुमेंट आहेत, ही सगळी तुम्ही जेवढी वापरता येतील तेवढी एक्सरसाइजसाठी वापरा. तर किती एक्सरसाइज तुम्ही करायला पाहिजे, व्यायामाची वेळ किती पाहिजे, तर आठवड्याला फक्त 150 मिनिटं आपल्याला व्यायाम करायचा आहे. जास्त केला अतिउत्तम. पण मिनिमम कमीत कमी 150 मिनिटं झालाच पाहिजे. तेवढ्या प्रकारामध्ये तुमचा व्यायाम जो आहे झाला नाही, तर त्या व्यायामाला तुमच्या आजारासाठी काही फायदा नाही. 150 मिनिटं रोज व्यायाम. पण नुसता चालण्याचा नाही, हाताचा पण पाहिजे. बरेच पेशंट आम्हाला सांगतात, की मला गुडघ्याचा त्रास आहे, पायाला काहीतरी प्रॉब्लेम आहे किंवा बॅलन्स जातो. मला नाही व्यायाम करता येत. तर व्यायाम करण्याकरता तुम्ही चाललंच पाहिजे असं नाही. बसून अनेक प्रकारचे व्यायाम करता येतात. तुम्ही जर 2 बिसलरीच्या बॉटल घेतल्या, त्याच्यात पाणी भरलं, वाळू भरली, 1-1 किलोचे डंबेल्स तयार होतात. हे डंबेल्स खुर्चीवर बसून मागे-पुढे अशा आकृतीत दाखवल्याप्रमाणे 10-15 वेळा सकाळी, 15 वेळा संध्याकाळी असं बसून जरी केलं टीव्ही बघत, तरी पुष्कळ व्यायाम होतो. तर हे तुम्ही व्यायाम करा आणि गुडघा दुखतोय म्हणून कारण सांगण्याची गरज नाही. असाच प्रकार बसून पण करता येतो, वर-खाली करायचा. मी स्वतः हे सगळे व्यायाम म्हणजे घरी जेव्हा पाऊस असतो, जाऊ शकत नाही, मी करतो. मी तुम्हाला दाखवतो माझ्याकडे डंबेल्स आहेत. हे डंबेल्स मिळतात बाजारामध्ये किंवा बाटली पण तुम्ही बनवू शकता. तुम्ही बसल्या-बसल्या व्यायाम करू शकता आणि याच्याने अतिशय चांगल्या प्रकारचा व्यायाम होऊ शकतो. तर हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, की ज्या तुम्ही अतिशय घर बसल्या पण करू शकतात. तर आमच्या एका पेशंटनी अशा बॉटल्स मिळतात बाजारात. त्याच्यामुळे बॉटल्स म्हणूनही उपयोग होतो आणि डंबेल्स म्हणून पण उपयोग होतो. तुम्हाला मिळाला कुठे तर वापरा. त्याचे डंबेल्स आणि वॉटर बॉटल दोन्ही उपयोग आहेत. असे अनेक प्रकार आहेत. त्याला चेस्ट पुल्स म्हणतो आपण. तर साधारणतः सकाळी 20 मिनिटं, संध्याकाळी 20 मिनिटं. जसं आपण दरवाजा उघडतो, तसं छातीवर समोर धरून फक्त मागे आणि पुढे जर केले, बाजूला आणि पुढे, तरी पुष्कळ तुमच्या हाताला व्यायाम होतो. या व्यायामाचे दुसरा असा फायदा आहे, की जे फ्रोझन शोल्डरचे त्रास डायबिटीजच्या पेशंटना होतो, तर फ्रोझन शोल्डरचा त्रास कमी होऊ शकतो किंवा होणार असेल तर तो टाळता येऊ शकतो. मिनी स्क्वॅट्स खुर्चीचा आधार घेऊन तुम्ही अर्धं बसा, अर्धं उभे राहा. तुम्ही 5 वेळा सुरुवात करा, 15 वेळा, 20 वेळा, जेवढा तुमचा स्टॅमिना असेल. टीव्ही बघता-बघता हा व्यायाम होईल आणि याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅलरीज बर्न होऊ शकतात. तर तुम्हाला अगदी घराच्या बाहेर जाण्याची पण गरज नाही. काही कारणांमुळे नाही जाऊ शकलात तरी. हील रेज हा एक छोटा ज्यांना क्रॅम्प्स येतात खूप त्यांच्यासाठी हा स्ट्रेचिंग व्यायाम आहे. तर नुसते आपल्या टाच वर करायचे, खाली करायचं. 10 मिनिटं तुम्ही सकाळी आणि 10 मिनिटं संध्याकाळी करा आणि याच्यापासून कॅलरीज पण बर्न होतात आणि तुम्हाला मसल ॲक्टिव्हिटी पण वाढते, इन्शुलिन ॲक्शन पण चांगली होते आणि क्रॅम्प्सपासून सुद्धा तुम्हाला फायदा या एक्सरसाइजपासून व्यायामापासून मिळू शकतो. आता मी व्यायाम, वजन, जेवणाबद्दल सांगितलं.
आता काही पेशंट आपले इन्शुलिन घेतात आणि इन्शुलिन जे आहे हे चुकीच्या पद्धतीने घेतात. मी बऱ्याच पेशंटना विचारतो, तुम्ही कसं इन्शुलिन घेता? हा, मी अनेक वर्षापासून इन्शुलिन घेतो आहे आणि मला येतं घेता. किंवा त्यांचे कोणीतरी नातेवाईक देत असतात किंवा कुठल्या तरी सिस्टरकडे जात असतात. तर हे काही आपल्या वेलनेस सेंटरमध्ये अनेक वर्ष इन्शुलिन घेणारे पेशंटचे फोटोग्राफ्स आहेत. तर तुम्हाला दिसेल ही सगळी जागा काळी झालेली आहे, कडक झालेली आहे. आणि हे खालचे जे पेशंट होते ते गेले 20 वर्ष इन्शुलिन घेत होते. एकाच ठिकाणी ते इन्शुलिन घेत होते आणि ही जागा तुम्हाला दिसेल पूर्ण जाड झालेली आहे, खराब झालेली आहे. तर ही इन्शुलिन घेण्याची पद्धत तुम्ही जर पडताळून बघितली नाही, तर ह्या जागेमध्ये जर इन्शुलिन तुम्ही घेत असाल, तर ते इन्शुलिन तुमच्या शरीरात मिसळत नाही, रक्तात मिसळत नाही आणि इन्शुलिनचा डोस वाढवून सुद्धा साखर कमी होत नाही. तर तुम्ही जे इन्शुलिन घेताय, तुम्ही अनेक वर्षांपासून जरी घेत असलात, तरी तुमची टेक्निक बरोबर आहे का? हे तुम्ही आम्हाला सांगितलं येऊन, वेलनेस सेंटरमध्ये या, तुमची इन्शुलिन सिरिंज घेऊन या. आम्हाला दाखवा तुम्ही घेतायत का बरोबर? तर मी बघतो प्रत्येक पेशंटचं ज्यांची कंट्रोलमध्ये नसते आणि हे असे पेशंट आम्हाला कधीतरी सापडतात. तर योग्य प्रकारे कसं इन्शुलिन घेतलं पाहिजे? तर इन्शुलिन घेण्याच्या अनेक जागा आहेत. ह्या निळ्या एरियामध्ये तुम्ही घेऊ शकतात. मांडीचा बाहेरचा भाग, दंडाचा बाहेरचा भाग, आपली जी नाभी आहे तिच्यापासनं एक 4 सेंटीमीटर अंतर सोडून अनेक एरियाज मध्ये तुम्ही घेऊ शकतात. पण घेण्याची एक पद्धत आहे. तुम्ही सकाळी एकदा इथे घेतलं, तर दुपारी इकडे किंवा रात्री तिसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या दिवशी चौथ्या ठिकाणी असं त्या प्रत्येक भागामध्ये फिरतं ठेवलं पाहिजे आणि मोठ्या क्वाड्रंट्समध्ये सुद्धा फिरतं ठेवलं पाहिजे. तर तीच जागा परत 8 दिवसानंतरच आली पाहिजे. तर याला इन्शुलिन इंजेक्शन रोटेशन असं म्हणतात आणि हे रोटेशन तुम्ही जर नाही केलं, तर हे असे कातडीचे हायपरट्रॉफी याला असं म्हणतात. तिथलं फॅट मोठ्या प्रमाणामध्ये वाढतं आणि ते इन्शुलिन तुम्ही जे घेतात इंजेक्शन ते काम करत नाही. तर असं काही प्रकारचं इन्शुलिन तुम्ही चुकीच्या पद्धतीने घेऊ नका. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे, की कसं इन्शुलिन घ्यायचं. तर तुम्ही जे घेतायत त्यांच्यासाठी आहे. जे आत्ता घेत नाहीयेत, पण त्यांनी बघून ठेवा, कारण भविष्यात जर गरज पडली, तर तुम्हाला माहीत पाहिजे किंवा तुमच्या घरात कोणी असेल तर त्याला उपयोग होईल. तुम्हाला कार्ट्रिजेस दिले जातात. पेन कधी-कधी आपल्या वेलनेस सेंटरमध्ये मिळतात. कार्ट्रिजचं कव्हर असं काढायचं आणि हे रबरचं एक प्लंजर आहे. ते तुम्ही दाबायचं. त्याला शून्यावर येतं ते. नंतर कार्ट्रिज जी तुम्हाला वेलनेस सेंटरमधनं मिळते, ती इन्स्पेक्ट करा. ती त्या कव्हरमध्ये टाका आणि तो कार्ट्रिजचं कव्हर त्या पेनवरती असं रोटेट करून पक्क करा आणि ज्यांना क्लाउडी म्हणजे दुधाळ अपीअरन्स असलेलं जर इन्शुलिन असेल, तर त्यांनी ते घेण्याच्या अगोदर शेक केलं पाहिजे. अगदी अलगद. असं तुम्ही रोटेट करू शकता हातामध्ये घेऊन किंवा वर खाली असं खूप जास्त जोरात नाही करायचं. असं हळूच करायचं फक्त. तर ते चांगलं मिक्स होतं. मिक्स झाल्यानंतर तुम्ही त्याच्यावर नीडल लावा. नीडल दर 3-4 दिवसांनी बदलू शकतात. टोचायला लागली की बदलायची. आणि कॅप काढून मग तुम्ही जेव्हा टोचण्याची जागा तुमची जी आहे, त्याच्यावर एक महत्त्वाची सूचना अशी आहे, की जेव्हा तुम्ही इन्शुलिन घेता 2 युनिट डायल करून ते वेस्ट करा. कारण मग त्याच्यामध्ये जे काही एअर असते ती निघून जाते. हे वेस्ट करायचं 2 युनिट. त्याला प्रायमिंग असं म्हणतात. हे प्रायमिंग केल्यानंतर तुमचा डोस डायल करा. 10, 12, 20
16 जो असेल तो तुमची घेण्याची जागेवरती असं परपेंडिक्युलर 90 डिग्री मध्ये टाका आणि तो पेन 10 सेकंद तिथेच ठेवा, लगेच काढू नका. बरेचसे पेशंट लगेच काढून घेतात आणि मग काही थेंब खाली पडतात. काही थेंब म्हणजे अनेक युनिट असतात आणि मग 30 युनिट जरी घेतलं तरी ते ऍक्च्युली जातात 20च असं होतं. तर अशा प्रकारे तुम्ही इन्शुलिन योग्य प्रकारे घ्यायला पाहिजे. तर आपण सगळं आता सारांश बघूयात, समरी करूयात. आपण काय काय शिकलो आणि काय काय तुम्ही करायला पाहिजे. तर तुमच्या शरीराचं वजन आणि बॉडी मास इंडेक्स BMI आणि चरबीचं प्रमाण हे योग्य ठेवलं पाहिजे. पोट भरून जेवू नका. कुणी आग्रह केला तर नाही, मला पोट भरून जेवायचंच नाहीये. जास्त प्रोटीन्स खायचे आहेत, कमी कार्बोहायड्रेट खायचे आहेत. रोज प्रत्येक जेवणाबरोबर एक तरी फळ पाहिजे, जे सांगितलेल्या लिस्टमध्ये दिलेलं आहे. आणि दर आठवड्याला 150 मिनिटं आपल्याला व्यायाम करायचा आहे. एवढेच 5 गोष्टी जर तुम्ही केल्यात, खूप बदल तुमच्या डायबिटीजमध्ये होईल, चांगल्या प्रकारचा बदल होईल. हे फक्त एवढंच करा. अजून याच्यापेक्षा जास्त तुम्ही करू शकता, पण एवढं जरी केलं तरी पुष्कळ आहे. काही प्रश्न असतील तर 1-2च मिनिटाचा वेळ आहे. तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला उत्तर देईन किंवा मग जेव्हा तुम्ही वेलनेस सेंटरला याल त्यावेळेला तुमची काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. पण वेलनेस सेंटरमध्ये गर्दी असते. तुम्ही मला मेसेज जरी केला व्हॉट्सअपवरती, मी माझ्या वेळेनुसार मी तुम्हाला उत्तर देईन किंवा आता 1-2 प्रश्नांसाठी वेळ आहे. हॅलो. हो, बोला. तुमचं नाव सांगा. मी प्रशांत पाटील बोलतोय पनवेलवरून. बोला बोला. ऍक्च्युली मी आता हॉस्पिटलमध्येच आहे. मला पायाला हे झाले, म्हणजे डायबेटिक फूडच्या ज्या इंजुरीज आहेत. बरं बरं. जवळजवळ 6 महिने माझा क्युअर होत नाहीये. तुमचा आवाज तुटतोय आवाज. शुगर विषयी काही कंट्रोल होत नाही असं ऐकू येते मला, बरोबर आहे का? हॅलो, तुमचा आवाज येतोय का? हा, पटकन बोला, कारण तो तुटतोय आवाज. हा, फास्टिंगची माझी 90 आहे, जेवणानंतर ती जास्त आहे माझी. हो, तर तुम्ही आता ऍडमिट असाल तर तुम्हाला इन्शुलिन त्यांनी सुरू केलं असेल. कारण हे माझा शुगर गेली जवळजवळ 10 वर्ष शुगर आहे मला. स्टार्ट जेव्हा माझं डिटेक्ट झालं होतं तेव्हा इन्सुलिन होतं, पण आता सध्या गोळ्यांवरतीच आहे माझं. बरं, तुम्ही कुठल्या गोळ्या घेतायत? डायबेटिक PN आहे, ओलमॅक्स 20 आहे आणि अजून एक आहे, त्याचं नाव आता एक्झॅक्ट मला लक्षात येत नाहीये. वॉलिक्स आहे का? वॉलिक्स, वॉग्लिबोज वगैरे? तसं हो तसंच आहे. ती आपली ग्लायचेक जशी असते त्या टाइप मध्ये. बरं, तर ती 0.2 ची असेल तर त्याचा डोस वाढवावा लागेल. पण तुम्ही जे खाताय त्याच्यामध्ये याचा अर्थ खूप जास्त कार्बोहायड्रेट आहे. आता तुम्ही लेक्चर ऐकलं असेल तर त्याच्याप्रमाणे त्यात बदल करा, तर ती कमी येईल. आणि 2 प्रकारची औषधं आपण त्यांना वापरतो. जर पीपीची शुगर जास्त येत असेल, जर कार्बोहायड्रेट कमी खातायत तरी जास्त येत असेल, तर एक ग्लिप्टिन्स नावाची औषधं आहेत. विल्डाग्लिप्टिन, सिटाग्लिप्टिन, लिनाग्लिप्टिन, ती आपण वापरतो. किंवा वॉग्लिबोज जे आहे ती आपण वापरतो. आणि अगदी त्याच्यावर नाही झालं तर एक रिपाग्लिनाइड म्हणून औषध असतं, ते जस्ट जेवणाच्या अगोदर आपण देत असतो काही पेशंटना. पण पहिले तुम्ही डाएटमध्ये कार्बोहायड्रेट जास्त खाताय का हे पहिले पडताळून बघा. आणि सॅलड वगैरे इन्क्लूड करा, फ्रूट इन्क्लूड करा, त्याच्याने कमी येण्याची शक्यता खूप जास्त आहे. ठीक आहे सर. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. ऑलराईट. अजून कोणाचे प्रश्न असतील तर एक प्रश्नासाठी जागा आहे, नाही तर आपण प्रोग्राम बंद करूया, संपूया तिथेच. ओके, प्रश्न नसतील तर मी सगळ्यांचे आभार मानतो आणि या बरोबरच आपला कार्यक्रम इथे संपवतो. हा प्रोग्राम, हा बोला. डॉक्टर, आमची पण डायबिटीज कमी झाली तुमचं लेक्चर पाहून.
अरे वा, छान, गुड. तुम्ही हम्म. सगळं नुसतंच लेक्चर ऐकून, लेक्चर खूप जण ऐकतात, पण ते लेक्चर मध्ये ऐकलेलं ते तुमच्या जेवणामध्ये बदल जेव्हा होतात तेव्हाच त्याचा फायदा होतो. नुसतं लेक्चर ऐकून फायदा होत नाही. पण ज्या अर्थी तुमची शुगर एवढी चांगली कमी झाली आहे, तुम्ही जे जे सांगितलं, मी जे सांगितलंय ते तुम्ही बहुतेक त्याच्यात सगळे बदल केलेले आहेत आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतोय. चांगली गोष्ट आहे. चालू ठेवा. धन्यवाद. पटेल कमी आहार करा असं तसं. हो, मग आता ते माझी लेवलला आहे, आमच्या मिस्टरांची पण आणि माझी पण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. कंटिन्यू करा. हम्म. चालेल. हम्म. थँक्यू. धन्यवाद.